नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये असणार आहेत खूप साऱ्या स्पेशल गोष्टी. बिकॉज ज्यांना इन्फॉर्मेशन हवी असते, ज्यांना हेअर कलर कसा करायचा किंवा कुठली ट्रीटमेंट आपल्या हेअरसाठी बेस्ट आहे, या सगळ्या गोष्टींचं डिटेल नॉलेज या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो मी आज आली आहे हेअर कट करायला, त्याच्यानंतर हेअर वॉश करण्यासाठी, हेअर कलर करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मी विचार करते की मी बोटॉक्स करू की नॅनोप्लास्टी करू, आणि त्या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो हे आपण त्या पर्टिक्युलर गोष्टी यांना विचारल्या पाहिजे, जे त्याच्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट्स असतात. सो मी आलेली आहे ऑलरेडी कर्मा द युनिसेक्स सलॉनला, जे आहे पुण्यामध्ये भावदान एरियामध्ये. आणि 2 ते 3 वर्षापासून माझी ट्रीटमेंट मी फक्त आणि फक्त याच सलॉनमध्ये घेते. सो हायली रेकमेंड करते मी तुम्हा सगळ्यांना. आणि बघूयात आजचं लुक कसं असणार आहे, काय असणार आहे. सो ही आहे इकडची ओनर, आणि हीच कायम ताई 2 पण नाही, जास्त किती वर्ष झाले, 4 वर्षापासून माझ्या हेअर्सची छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी सगळ्या ट्रीटमेंट्स मी इथेच येऊन घेत असते. आणि ताई, तुला काय वाटतं की आज आपण काय काय करणार आहे, तू एकदा थोडक्यात सांग. मी ऑलरेडी सांगितलं त्यांना, बट तू पण सांग. या सो वी कॅन सी अ लॉट ऑफ डॅमेज. लास्ट टाइम आपण बोटॉक्स केलं होतं. येस, राईट. मग आपण थोडंसं हेअर कट करू, कारण खाली सगळं वेट गेलंय केसांचं. त्यामुळे आपण खालचे केस थोडे चॉप करून जरा एक फेस फ्रेमिंग देऊया. अलॉंग विथ दॅट विल जस्ट ॲड फ्यू कलर इन युअर हेअर, लाईक फ्यू, नॉट टू मेनी कलर्स, वन कलर बट फ्यू स्टँड्स ऑफ कलर. येस, ओके. हां, सो वी कॅन डू दॅट. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुला काय अजून पाहिजे? आणि आमच्या ऑडियन्सला लाईक सगळ्यांसाठीच एक क्वेश्चन आहे की नॅनोप्लास्टी आणि बोटॉक्स या दोघांमध्ये फरक काय आहे, आणि त्या दोघांमध्ये कुठलं चांगली ट्रीटमेंट असते आपल्या हेअरसाठी. सो बेसिकली नॅनोप्लास्टी जी ट्रीटमेंट आहे ती त्याच्यामध्ये नॅनो हे असतात मॉलिक्युल्स, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त स्ट्रेट लुक येतो. आणि कम्पेअर टू दॅट बोटॉक्स इज मोर नॅचरल ट्रीटमेंट, ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेट लुक 80 to 90% येतो, डिपेंडिंग ऑन युअर ओरिजिनल हेअर अगेन. अँड इट वर्क्स अंटिल युअर कॉर्टेक्स लेवल. तर ऑफकोर्स ती जास्त सेफ आहे असं मला पर्सनली वाटतं. सो आय रेकमेंड बोटॉक्स टू ऑल ऑफ माय क्लायंट्स. आपण जे बोटॉक्स यूज करतोय ते पण कंपनी खूप चांगली आहे. वी आर युझिंग इट बाय कोपाकबाना, क्युओडी कंपनीचा आपण बोटॉक्स वापरतो. त्यामुळे त्यांनी काय होतं की तुमच्या केसांमध्ये व्हॉल्यूम पण जास्त दिसतो, तुम्हाला चपटा लुक येत नाही. कारण आजकाल ती ट्रेंड नाही आहे, ॲज यू नो. आय मीन चपट्या लुकची ट्रेंड नाहीच आहे. पीपल वॉन्ट व्हॉल्यूम ऑल्सो अलॉंग विथ दॅट. तर ते दॅट इज मोर सेफर दॅन नॅनोप्लास्टी इज वॉट आय फील. आणि ते किती दिवस लास्ट करतं, म्हणजे किती, एक Yes. 6 महिने? So Botox will last up to 55 to 60 washes. Again, the post care is important. जर तुम्ही व्यवस्थितपणे पोस्ट केअर नाही यूज केली तर ते 2-3 महिन्यामध्ये पण निघून जाऊ शकतं. पण तुम्ही व्यवस्थितपणे पोस्ट केअरचा वापरली सो इट विल लास्ट अप टू 6 months. म्हणजे 50 to 60 वॉशेस म्हणजे 6 to 8 months, डिपेंडिंग ऑन युअर ओरिजिनल हेअर टेक्स्चर अगेन. जर तुमची खूप डॅमेज असेल तर 6 monthsपर्यंत लास्ट करतं. जर तुमची कमी डॅमेज असेल तर त्यांचं कधी कधी 8 months to 1 year पर्यंत पण ट्रीटमेंट जाते. ओके, बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. हां, अजून काहीशे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. मी जेव्हा केव्हा इथे येईन, माझी दुसरं काही स्पा किंवा काही असेल, तेव्हा नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ ना. आणि ताई फर्स्ट टाइम एवढं बोलली ह्या ब्लॉगमध्ये, तिला माहितीच नव्हतं हे काय चालू आहे आणि काय नाही. त्याच्यानंतर बराच अभ्यास केल्यानंतर कलर्सचा आता आम्ही एक कलर डिसाईड केलेला आहे, जो आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे बऱ्याच प्रकारचे कलर्स अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. इफ कोणी पुण्यातलं असेल आणि ज्यांना हेअर्सचं सगळं नॉलेज नसेल, ज्यांना हेअर केअर किंवा हेअर्सचं कलरिंग करायचं असेल, तर हायली रेकमेंड. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, मी डिस्क्रिप्शनमध्ये हवं तर ॲड्रेससुद्धा टाकेन या सलॉनचा. येस, खूप सारा अभ्यास झाल्यानंतर आम्ही डिसाईड केलंय, म्हणजे ताईने सजेस्ट केलंय. सो बेसिकली वी आर गोईंग विथ नो ब्लीच कलर. त्याच्यामध्ये आम्ही डेफिनेटली काही ब्लीच नाही वापरणार आहे. आम्ही प्युअर कलर करणार आहे, ते पण विथ लेस केमिकल्स. आय एम नॉट गोइंग टू गो अप टू 30 वॉल्यूम. आम्ही 20 वॉल्यूममध्येच कलर करणार आहोत. आणि आम्ही हा कलर डिसाईड केला काही प्रॉब्लेम नाही. वरती बघतो. हां, हे कापू 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 लावे काय फर्स्ट टाइम
4 to 5 इयर्समध्ये फर्स्ट टाईम मी माझे हेअर कट केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या रिॲक्शन्स कशा होत्या यार. असं हर्ट होतंय. इट्स ओके. आय टोल्ड यू नीड अ चेंज. ताई आपण कोणता कट करतोय? आपण लॉंग लेयर्स करतो. प्लेन जास्त कमी नाही होणार पण लेयर्स येतील त्यामुळे जो डॅमेज जे असेल ना केस ते सगळे निघून जातील. त्यानंतर इकडे कलर मिक्स केलेला आहे आणि मग आम्ही अप्लायसुद्धा करायला स्टार्ट केलेला आहे. 1 बाय 1 एक एक सेक्शनला मध्ये मध्ये कलर्स करायचे ठरवले म्हणजे हायलाईट्स, कारण मला पूर्ण हेअरला कलर नव्हते करायचे म्हणून. सो फायनली फॉइलिंग झालेलं आहे. वी हॅव पुट मोर दॅन 40 to 50 foils. You can see back to back. हे काय आहे पण Flex. त्याच्याने काय होतं? Flex is bond saver. So basically when you are doing coloring हां or when you are doing any of the chemical treatment, ओके we use this Flex. This is from Schwarzkopf Fiber Flex. ओके. There is Olaplex. You must have heard about that as well. So actually bond saver आहे म्हणजे कलरनी जो डॅमेज होणार असतो तुमच्या केसांना तो या प्रोडक्टनी तो कमी होतो. तर नंबर 1 आपण कलरमध्ये ऑलरेडी ॲड केलेला आहे. आता हे नंबर 2 आपण वॉश करताना शॅम्पूच्या आधी आपण हे केसांवर एक 5 मिनटं अप्लाय करून ठेवणार आहोत. जो बॉन्ड आपण सेव्ह केलेला आहे त्याला हा सील करतो पण. दिस इज नंबर 2. येस, कळलं. म्हणजे कलर करताना तुम्ही हे यूज करतायत की नाही हे बघितलं पाहिजे सलॉन्समध्ये. आणि जर नसतील करत तर त्यांना ही व्हिडिओ दाखवायची करा यूज. आता कलरिंग पूर्ण झालं आहे आमचं. अँड वी विल बी गोइंग फॉर प्रोटीन ट्रीटमेंट. आणि ते पण सांग की काय कलर जर फेंट हवा असेल तरच तुम्ही सेमटे बोटॉक्स करा. अदरवाईज तुम्हाला लाईट पाहिजे असेल तरच तुम्ही सेंद्रिय बोटॉक्स करा. हां नाहीतर मग तुम्ही पहिले बोटॉक्स करून मग कलर करा. आणि किती दिवसाचा गॅप असला पाहिजे दोघांमध्ये? 1 week. कळलं. तुम्हाला थोडं फेंट शेड हवं आहे की खूप डार्कला नाही जाते म्हणून मग मी सेम डेज करते. आणि ॲक्च्युली मला वेळ नाही मिळणार आहे म्हणून करते, नाही तर मी येऊन केला असता जर फ्री असते तर. सो यू कॅन सी आमचा कलर झाला आता. बट आपण फ्लेक्स यूज केलं होतं तरी पण तुम्ही डॅमेज बघू शकता. आय मीन मला तुम्हाला खरा रिव्ह्यू द्यायचा आहे. आय डू नॉट लाईक लाईंग यू कॅन सी. कारण खालचे ऑलरेडी कलर्ड होते त्याच्यावर आपण 20 वॉल्यूमनीच कलर केला आहे. 20 वॉल्यूम म्हणजे खूप कमी डेव्हलपर असतं, त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स नसतात. अलॉंग विथ दॅट आपण फ्लेक्स पण यूज केला. बट स्टील यू कॅन सी दॅट देअर इज अ बिट ऑफ ड्रायनेस टुवर्ड्स द एंड. सो दिस हॅपन्स इन कलरिंग and you have to maintain that. So to maintain this, now we are going to do Botox treatment. बोटॉक्सची एक ब्ल्यू कलरची क्रीम होती जी माझ्या हेअरवरती अप्लाय केली आहे पूर्णपणे. आणि मग तेच हेअर एक तासभर ठेवलेले आणि मग अशी ड्रायर करून त्याला थोडं वेट होतं सो सुकवण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट लुक देण्याचा प्रयत्न केला. आणि मग फायनली माझी स्ट्रेटनिंग स्टार्ट झालेली आहे. तुम्हाला मी सांगते खरं खूप वैताग आलेला मला बसून बसून. म्हणजे एक इकडून खेचतोय दुसरा तिकडून, प्लस खूप वेळ झालेला दोन्ही ट्रीटमेंट करेपर्यंत. बट फायनल रिझल्ट खूप भारी होता एवढं तर मला माहिती आहे. इथे 11-12 वाजता, आता डायरेक्ट संध्याकाळ झाली आहे. एवढा वेळ लागतो ही ट्रीटमेंट करायला. आणि हेअर वॉश करतोय आता लास्ट एकदम 6:30 वाजले. मग तुम्हाला आता फुल लुक बघायला मिळेल. येस, फायनली हे माझं लास्टचं ड्रायर करण्यात येत आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला लुक दाखवते की कसे कलर झालेत आणि बोटॉक्स कसं दिसतंय माझ्यावरती. आलाच अख्खं लुक झाल्यावरती यायचं होतं ना, एवढं लवकर का आला? मला दाखवायचा नव्हता तुला लुक यार. तरी पण नव्हता दाखवायचा. मी हेअर कट वगैरे केलेले ना.
ओके, सो फायनली इथे माझा हेअरकट कम्प्लीट झालेला आहे आणि थँक्यू सो मच. Welcome. मला जसा हवा होता सेम तसा मिळाला आहे आणि हे लुक तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि याच्यामध्ये आता रिॲक्शन्स पण बघूयात. तुला कसा वाटला ताई? मला खूप तूच आवडला. केलंस ऑब्विसली. Yes. मला खूप जास्त आवडलंय. Yes. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, सो काहीही असेल तुमचं लाईक तुम्हाला हेअरकट करायचं आहे, कलर करायचा आहे, वॅक्स असेल, डिटॅन असेल, बऱ्याच गोष्टी, फेशियल असू दे, मेनिक्युअर पेडिक्युअर असू दे, तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता. बावधनमध्येच आहे. पुण्यातल्या लोकांना मी हायली रेकमेंड करेल इथे यायला, कारण की इथे फक्त मीच नाही तर बऱ्याच सेलिब्रिटीजसुद्धा येत असतात, जसं की ताईच्या पेजवरती तुम्हाला बघायला मिळेल. मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, सो चेक करा तिचं इन्स्टा पेज. मग तुम्हाला कळेलच इथे कोण कोण येतं मी सोडून. येस, थँक्यू सो मच. ओके, सो हा हेअरकट आहे फायनली आणि मला खूप आवडला आहे यार. भारी दिसतोय म्हणजे माझ्यावरती आणि हा कलर पण खूप सुंदर दिसतोय. आणि मी आता स्टाईल शिकवते तुम्हाला, म्हणजे सांगते की मी ह्याला कसं कसं स्टाईल करू शकते. हे जे बँग्स आहेत ते मी ताईने थोडे कमी कट केलेत, म्हणजे मी पण फर्स्ट टाइम करत होती तर मला खूप भीती वाटत होती. सो मी हे थोडेसे ठेवू शकते पुढे असे इतके ठीक आहे. आणि हे जस्ट मी जिमला गेल्यावरती असं काहीचं लुक क्रिएट केलं तरी खूप सुंदर दिसते आणि क्यूट वाटतंय. समथिंग लाईक दिस. ठीक आहे, इल्ले. त्याच्यानंतर हाय पोणी असा. त्याच्यानंतर हे तर आहेच आपलं नो डाउट, ये अपना पफ वाला स्टाइल. वो थोड़ा स्ट्रेटनिंग किया है ना बोटॉक्स, इसके वजह से वो अभी मिडल ही आएगा, बट वो आ सकता है. त्याच्यानंतर मी हे थोडे बँग पुढे काढून हे आणि इथून पण एक पुढे काढून हे बांधू शकते. असे क्यूट वाटतात मला आणि सोडल्यावरती खूपच सुंदर दिसतात. मला तर आवडलेत. त्याच्यानंतर हे पण बांधू शकते, लाईक मी एकच क्लिप लावू शकते असं. हे जरा फ्रंटला घेऊन समथिंग लाईक दिस, की इथे मी क्लिप लावते एक मागे छान आणि दोन्ही साईडला असं दिसतंय. किंवा आपला साईड पार्टिशन तर आहेच नो डाऊट, पण मला माहीत नाही का पण ह्या हेअरकटमुळे मला असं मिडचं गोड वाटायला लागलं, म्हणजे मला ते सूट करते. फक्त इतकंच आहे की त्याला थोडंसं स्टायलिंगचं नॉलेज लागतं. लाईक ते करताना ना आपल्याला बॅक साईडला हे करायचं आहे, ड्रायर फ्रंटने करायचं आहे, तेव्हा ते जाऊन या टाईपचे म्हणतात. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. जर नसेल माहिती तर मी ट्युटोरियल नक्कीच देईल की आपलं स्टायलिंग तुम्ही कसे नॉर्मल हेअर स्टाईल करू शकता ट्रेडिशनल आणि वेस्टर्नवरती. सो जर तेही हवं असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि हा लेअर कट टाईप आहे थोडा. मी जास्त पण कट करून दिलं नाहीये कारण की मी खूप वर्षानंतर कट केलंय. लास्ट टाइम ना माझे हेअर्स लिटरली माझ्या खूपच खाली होते, पाठीपेक्षा पण खाली. आणि माझे कर्ली हेअर्स होते फुल मॅगी. तर मॅगीने काय होतं, जेव्हा तुम्ही धुता तेव्हा ते वरती जातात. वरती गेल्यावरती कट करून टाकले आणि कट केल्यावरती लिटरली माझी लेंथ इतकुशी झालेली. म्हणजे विचार करा, ह्याच्या खाली एवढी लेंथ होती ती कट केलेली. मग मी तेव्हा खूप जास्त रडलेली. त्यानंतर मी कटच नव्हते गेले इतके वर्ष हेअर्स. फक्त एकदम इतकुशे ट्रिम करायची, एवढे ट्रिम करायची. आणि आज मी फर्स्ट टाइम असं काहीतरी समथिंग लेअर कट टाईप असं काहीतरी केलेलं आहे, पण ते छान वाटतंय. त्यामुळे मला होप आहेत की माझ्या घरी सगळ्यांना आवडेल. विशालला ऑलरेडी आवडलेत. मी रिॲक्शन नाही घेतली बिकॉज तो आधीच आलेला तिथे आणि त्याने सगळं बघूनच घेतलेलं, त्यामुळे मग मी काही रिॲक्शन नाही घेतली. बट बघूयात घरच्यांना आवडतोय की नाही. मग लगेच हा ब्लॉग पोस्ट होणार आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की सांगा. आणि लवकरच स्किन केअरचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. आणि हां, जो मी आत्ता सांगितलं की पर्सनली स्टायलिंग कशी करायची हेअर्सला, हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की सगळ्यांना रिवर्ट करेन किंवा त्याच्यावरती एक छान छान ब्लॉग करून येईल. आणि सध्याला मी असा विचार करते की मी माझं चॅनल थोडं चेंज करू. लाईक ह्याच्यावरती ना मिक्स्डअप सगळं येणार आहे. माझे डेली ब्लॉग्स असतील तर ते येतील, त्याच्यानंतर मेकअपचे ब्लॉग्स असतील तर तेही येतील.
आणि प्लस पर्सनल केअर असू दे किंवा ग्रूमिंग असू दे, ड्रेसिंग कशी करते, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला डिटेलमध्ये कसलंही हवे तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती नक्कीच ब्लॉग बनवेल. आणि थँक्यू सो मच हा ब्लॉग बघितल्याबद्दल. लव्ह यू ऑल. थँक्यू. आणि हा लुक कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. घाण झाला असेल तरी छानच बोला. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि हां, एक गोष्ट लास्टची सांगते की मी असं का बोलते किंवा अडखळते का, बिकॉज मी अलायनर्स लावलेत. ते मला दिसत नसेल पण हां, मी डेली अलायनर्स यूज करते. क्लोज जेव्हा असतं ना तेव्हा तुम्हाला चांगलं क्लिअरली दिसेल, त्यामुळे असे बोलणं येतं माझं. बट ठीक है, थोड़ा दिन के लिए एडजस्ट करके लो, उसके बाद मैं अच्छा बोलूँगी. चलो बाय बाय.